राज्यसभेच्या खासदार ज्योतिताई वाघमारे आपल्यासोबत आहे. शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. ताई, ऑपरेशन टायगर संदर्भात बरीचशी चर्चा सुरू आहे आणि उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक घेत आहेत. बऱ्याच दिवसांपासून शिवसेनेमध्ये हे सगळे ठाकरेंचे खासदार येतील अशी चर्चा सुरू होती. यावर साहेबांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं. काय नेमकं घडतंय पडद्यामागे? दादा बघा, साहेबांनी स्पष्टीकरण दिलंय की कुणाचाही प्रवेश असं काही होणार नाही आहे. आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा स्पष्ट करून सुद्धा जर उद्धवची बैठक बोलवत असतील तर मी एवढंच म्हणेन की ये डर हमें अच्छा लगा. पण दादा, ऑपरेशन टायगरचा जो अर्थ सगळे लावतायत ना, तो आमच्या डोक्यातच नाही आहे. बघा, जो संकटामध्ये बिळात लपून बसतो तो उंदीर असतो आणि जो संकटामध्ये डरकाळी फोडून संकटाला भिडतो ना, तो टायगर असतो. मग जेव्हा शिवसेना संकटात होती तेव्हा डरकाळी फोडणारा एकमेव वाघ या महाराष्ट्रात माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. आणि लोकसभा, विधानसभा, नगरपंचायत, जिल्हा परिषद याच्यातून महाराष्ट्राच्या जनतेनेच सिद्ध केलंय की दॅट द रिअल टायगर ऑफ शिवसेना इज एकनाथजी शिंदे साहेब. आणि जेव्हा जेव्हा शिवसेनेवरती कुणीही वाकडा डोळा करून बघेल तेव्हा टायगर जिंदा आहे म्हणत आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे साहेब लढतायत. राहिला दादा भाग प्रवेशाचा, तर माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून आज 3.5 वर्ष एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी कार्यकर्त्यांचे प्रवेश झालेले नाही आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सर्वसामान्य प्रश्न आहे. ओमराजे निंबाळकर आहेत, धाराशिवचे खासदार आहेत. ते कालच्या बैठकीला हजर राहिले नाही तिथे पक्ष कार्यकारिणीच्या, आणि अंबादास दानवे यांना ती बैठक घ्यावी लागली. काय अर्थ काढायचा नेमका? सगळे संपर्कात आहेत तुमच्या? मला वाटतं की ते का बैठकीला उपस्थित राहिले नाहीत याचा प्रश्न खरं तर आपण ओमराजांना विचारला पाहिजे किंवा मग युबीटीच्या नेतृत्वाला विचारला पाहिजे. कारण दुसऱ्याच्या पक्षामध्ये बघा, आम्ही अशी माणसं आहोत की दुसऱ्याच्या घरात काय चाललंय ह्याच्याकडे डोकावून बघण्यापेक्षा आम्ही आमचं घर हे कसं सक्षम आणि खंबीर ठेवता येईल याच्यासाठी आम्ही काम करतो. राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणतात की जर शिवसेनेला पश्चाताप झाला असेल तर मातोश्रीचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत. मी जाणार मातोश्रीमध्ये. मला वाटतं की आता राऊत साहेबच कधी एकदा नंदनवनला येऊन साहेबांना भेटू असा ते विचार करत असतील असं मला वाटतं. कारण बिचाऱ्या राऊत साहेबांना मला खरंच त्यांची सहानुभूती वाटते की ते एकाकी पद्धतीनं लढता येतो. परंतु आम्ही ज्या काही गोष्टी ऐकल्या की कधी कोणी त्यांची कॉलर पकडली म्हणून बातम्या येत आहेत किंवा कधी कोणी त्यांच्या अंगावर धावून गेलं म्हणून बातम्या येत आहेत. आणि राऊत साहेब, तुम्ही खऱ्या अर्थानं युबीटीचे प्रवक्ते आहात की काँग्रेसचे प्रवक्ते आहात हो? कारण तुम्ही अलीकडे तर सगळ्याच पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे असं म्हणता. अहो, तुम्ही दुसऱ्या पक्षात विलीन होण्याच्या गोष्टी करता कारण तुम्ही शिवसेनेचं तत्व सोडून तुम्ही दुसऱ्यांसमोर लीन झालेले आहात. आणि तुम्ही किती मलिन आहात हे तर कोविड काळाने दाखवून दिलं. त्यामुळे दुसऱ्याला ज्ञान शिकवू नका, स्वतःच्या बुडाखाली आधी काय जळतंय हे आपण बघितलं पाहिजे असं म्हणते. शिंदे यांच्या पक्षाला अमित शहा यांनी जन्म दिलेला आहे अशी टीका केली त्यांनी. मला वाटतं की हिंदुत्वाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालून सुद्धा जे लोक खुर्चीसाठी ज्यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा 25 वर्षाचा सुखाचा संसार मोडून जे दुसऱ्याला डोळा मारत निघून गेले, त्या लोकांनी नीतिमत्तेच्या गप्पा अजिबात मारू नयेत. अहो, ह्या लोकांचं काय बोलता दादा? कुंकू धन्याचं, मंगळसूत्र गण्याचं आणि लेकरू मात्र तिसऱ्याचं, अशी ह्या लोकांची गत आहे. एकनाथजी शिंदे साहेब हे हिंदुत्वावरती, बहुजनांच्या कल्याणावरती, लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणावरती ठाम आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्वाभिमानी विचारांचा DNA हा प्रत्येक शिवसैनिकाच्या रक्तात आहे. त्यामुळे केवळ नावाचा, आडनावाचा, प्रॉपर्टीचा आणि संपत्तीच्या सातबाऱ्याचा वारसा मिरवणाऱ्यांनी आमच्यावर बोलू नये, अन्यथा जड जाईल. पण ताई, विनायक राऊत पण टीका करतात की शिवसेनेचं विसर्जन होणार लवकरच. मला वाटतं की ह्या सगळ्या राऊतांना काय ऊत आला हे मला कळत नाही आहे. यांची अवस्था अशी झाली आहे, ती गोष्ट होती बघा की राजानं एक माकड नेमला होता स्वतःचा सचिव म्हणून, आणि जेव्हा राजा झोपल्यावर नाकावरती माशी बसली तर तलवार घेऊन त्या माकडांनी राजाचं नाकच कापून टाकलं. मला वाटतं की ह्या दोन्ही राऊतांनी जर ती सुपारी घेतलेली असेल उरल्या शिरल्या शिल्लक सेनेला संपवण्याची, तर देवच त्यांचं भलं करू. एक महत्त्वाचा प्रश्न. प्रणित मोरे कॉमेडियन आहे, त्यांनी आता आपलं स्पष्टीकरण दिलंय, माफी मागितली आहे. माणूस म्हणून मला एक संधी द्या असं पण तो म्हणतोय. काय नेमकी भूमिका आहे? ज्या पद्धतीचे जोक्स झाले, मला वाटतं की विनोद हा कसा असायला पाहिजे हे महाराष्ट्रामध्ये पु ल देशपांडे असतील, आचार्य अत्रे असतील, या सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये इतक्या सकस विनोदाचा वारसा असताना आज टी व्हीवरती ज्या पद्धतीचे कॉमेडी शो होतात किंवा इतर अनेक बाहेर शो होतात, त्याच्यामध्ये जर महिलांच्या शरीरावरती रिमार्क्स करून वी आर कम्प्लिटली
अगेन्स्ट द ऑब्जेक्टिफिकेशन ऑफ वुमन बॉडी. तर मी ह्याच्या संपूर्णतः विरोधात आहे. एक राज्यसभेची खासदार म्हणून मी येणाऱ्या राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये अशा सगळ्या कॉमेडी शोज, मग त्या टी व्हीवरती असतील, त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती असतील किंवा इतर कुठेही चालत असतील, जिथं महिलांवरती अशा पद्धतीची शेरेबाजी होती, त्या सगळ्यांच्यावरती सेन्सॉरशिप लादली जावी, या पद्धतीचं मी आवाज संसदेमध्ये उठवेन. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका मांडलेली. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.